सिंगापूर शहर हे किती प्रगतिशील आहे व डेव्हलप्ड आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सिंगापूरमधली मेट्रो ही जवळजवळ जगात प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इथे जवळजवळ 75 ते 80% मेट्रोची स्टेशने ही जमिनीच्या खाली आहेत आणि साधारण 70 ते 80 फूट खाली खणून बोगदे तयार केलेले आहेत आणि या बोगद्यातून ही सर्व मेट्रो जाते. आणि इथे जवळजवळ 7 ते 8 वेगवेगळे मेट्रोचे मार्ग असूनही एकमेकाशी ते संलग्न केलेले आहेत. आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनवर किंवा मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी एस्केलेटर म्हणजे सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर केलेला आहे. आणि इतकी स्वच्छ आणि टापटीप असलेली ही मेट्रोची स्टेशन पाहून अक्षरशः आपण थक्क होतो. आणि परत आपल्याला प्रत्येक स्टेशनवर आपल्याला तिथे माहितीसाठी सूचना फलक आहेत, तसेच डिस्प्ले लावलेले आहेत. शिवाय प्रत्येक स्टेशनवर मेट्रो सुटताना आणि सुटण्यापूर्वी चायनीजमध्ये तसेच इंग्लिशमध्ये, तामिळमध्ये देखील सूचना दिल्या जातात. आणि असं हे मेट्रो स्टेशन आपण गेल्यानंतर तिथे सुरुवातीला आपण जे कार्ड असतं ते कार्ड टच केल्यानंतर त्याचा गेट आपोआप उघडतं आणि आपले नोंद आपल्या कार्डावर होते. आणि मेट्रोमधून उतरताना देखील हे कार्ड ज्यावेळा आपण टच करतो त्यावेळेला आपले पैसे कट होतात. तर अतिशय स्वच्छ आणि टापटीप असलेली ही अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन सिंगापूरमधलं एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे एक प्रेक्षणीय असं इथली मेट्रो स्टेशन्स आहेत. प्रत्येक 3 ते 4 मिनटाला मेट्रो येत असते आणि जायचा व यायचा मार्ग समोरासमोर असल्यामुळं आपल्याला कुठूनही जायचं असेल तर आपल्याला अजिबात आपण अडखळत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर आपल्याला जवळच बस स्टॉप असतो, तसेच एखादा मॉल किंवा मोठमोठे मार्केट असतात. तर आपल्याला इतकं संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन त्यांनी इझी केलेलं आहे की कुठेही आपण जर जायचं झालं तर आपण मेट्रोनं जाऊ शकतो. आणि इथली वेळ तंतोतंत पाळली जाते. आपल्याला अगोदर 1 मिनिट म्हटलं तर 1 मिनिटात बरोबर ती मेट्रो येते. आणि मेट्रोच्या आतील बाजूस आलेली आपल्याला दिसते. बाहेर संपूर्ण काचेचं कवर असतं आणि काचेचे दार असतात. आणि बरोबर आपण जिथं उभे असू तिथे ते काचेचं दार उघडल्यानंतर आपण आत गेल्यानंतर प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था खूप चांगली असते. सिनियर सिटीजनची इथे काळजी घेतली जाते, कारण सिनियर सिटीजनसाठी ज्या सीट असतात त्यावर शक्यतो तर मुलं किंवा मुली बसत नाहीत. आणि प्रत्येकाला उभारण्यासाठी देखील इथं खूप छान असं सोय केलेली आहे. आता समोर आपण पाहत आहात हा बोगद्यातून ही मेट्रो चाललेली आहे. आणि या मेट्रोचं स्पीड देखील जवळजवळ 130 ते 140 किलोमीटर पर आवर असतं. आणि स्टेशन आल्यानंतर आपल्याला ते दारं दिसतात आणि त्यावरून आपल्याला समजतं की कोणतं स्टेशन आलेले आहे. प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी आपल्याला सूचना दिल्या जातात किंवा आपल्याला अनाऊन्स केलं जातं की पुढचं स्टेशन कोणतं आहे आणि आपण आता कुठल्या स्टेशनवर आलेलो आहोत. तसंच दरवाजा बंद होण्यापूर्वी किंवा दरवाजा उघडण्यापूर्वी देखील आपल्याला इंग्लिशमधून किंवा तमिळमधून सूचना आपल्याला दिल्या जातात. आणि संपूर्ण आपल्याला ते जे गेट आहे किंवा जे डोअर आहे त्या डोअरच्या वर संपूर्ण मेट्रोचा मार्ग देखील दाखवणारं आपल्याला तिथं चिन्ह असतात. आणि पुढचं स्टेशन कुठलं आहे, आपण आता कुठल्या स्टेशनवर आलो आहोत हे देखील अनाऊन्स केलं जातं. त्यामुळं कुठेही गोंधळून जात नाही आपण, गोंगाट नसतो. मेट्रो स्टेशनवर सगळीकडे शांतता असते. तर असं हे सिंगापूरची जी मेट्रो आहे ती अवश्य आपण ज्यावेळा पर्यटनाला जाऊ त्यावेळा मेट्रोतून अवश्य प्रवास करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. धन्यवाद.